यवतमाळ जिल्ह्यात नाफेडमार्फत तूर खरेदी होत आहे, परंतु साठवण क्षमता कमी असल्यामुळे येथील परिसरातील शेतकऱ्यांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे। हे सर्व लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाच्या वतीने बाजार समित्यांचे व खासगी गोदाम तूर व कापूस खरेदीकरिता अधिग्रहित करणार असल्याची माहिती विदर्भ न्यूजशी बोलताना जिल्हाधिकाऱ्यांनी दिली। यवतमाळ जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेण्यात आली। जिल्ह्यात नाफेडमार्फत तूर खरेदी होत असून सध्या साठवण क्षमता कमी असल्यामुळे शेतकऱ्यांना तूर खरेदीची वाट पाहावी लागत आहे। मात्र शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या पुढाकाराने बाजार समित्यांचं व खासगी गोदाम तूर व कापूस खरेदीकरिता अधिग्रहित करणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी MD सिंग यांनी दिली। जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत ते बोलत होते। आपल्या जिल्ह्यामध्ये जे शेतकऱ्यांना जे त्रास होतो, आपलं जे तूर खरेदी जी आहे, मिनिमम सपोर्ट प्राइस जे आहे किंवा कॉटनचा जे मिनिमम सपोर्ट प्राइस आहे, त्यामध्ये ज्यांना शेतकऱ्यांना जे त्रास होऊ लागलेला आहे, ते रांगीमध्ये उभे राहून ते गोडाऊनचे बाहेर त्यांचे गाड्या भरपूर तासापासून उभे राहिलेली आहे। त्यांच्या मदती म्हणून आपण आता प्रायव्हेट गोडाऊन्स आणि आपले APMCच्या गोडाऊन्सच्या हायरिंग म्हणजे त्यांच्या रेंट बेसिसवर घेऊन आपण आपले शेतकऱ्यांना मदत करण्याचे जे नियोजन आहे आपण केलेलं आहे। तो मला वाटते की 3 दिवसमध्ये म्हणजे उद्या आणि रविवार सुट्टी आहे, पण आमच्या जे पेपरवर्क आहे, आमच्या जे प्रोसिजर आहे, मी स्वतः उद्या नेर आणि धारवाला जाणार आहे तालुक्यामध्ये आणि मला वाटते की सोमवारी किंवा मॅक्झिमम मंगळवारीपासून हे जे प्रोक्युरमेंट आहे आपण या प्रायव्हेट गोडाऊन्सचा सुद्धा आपण वापर करणार आहोत। गतवर्षी जिल्ह्यात चांगला पाऊस झाला असून कापूस आणि तुरीचे उत्पादन सुद्धा चांगले झाले आहे। मात्र शेतकऱ्यांचा माल साठविण्यासाठी गोदामांची कमतरता जाणवत आहे। राज्य वखार महामंडळाचे गोदाम अपुरे पडत असल्याने 2-3 दिवसात कृषी उत्पन्न बाजार समित्यांची तसेच खासगी गोदाम अधिग्रहित करण्यात येणार आहे। शेतकऱ्यांचा माल लवकरात लवकर उचल करून त्यांना हमीभाव मिळाला पाहिजे, यासाठी आपण स्वतः जातीने लक्ष देणार आहोत। 2-3 दिवसात ही प्रक्रिया सुरू होईल असं जिल्हाधिकारी MD सिंग यांनी सांगितलं। जिल्ह्यात जवळपास 9,07,000 हेक्टरवर खरीप आणि 87,000 हेक्टरवर रब्बीच्या पिकांची लागवड करण्यात येते। त्यामुळे कापूस, तूर, सोयाबीन आदी पिकांचे चांगले उत्पादन होत आहे। तुरीचा हमीभाव 5,800 रुपये असून हा हमीभाव मिळणे शेतकऱ्यांचा अधिकार आहे। हमीभावापासून कोणीही वंचित राहू नये यासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्नशील राहील। शेतकऱ्यांना कशी मदत करता येईल याचा विचार करूनच संबंधित यंत्रणेला खासगी व बाजार समित्यांचे गोदाम भाडे तत्वावर घेण्याचे निर्देश देण्यात आले आहे। हे खासगी गोदाम तपासून घेण्याच्या सूचना सुद्धा जिल्हाधिकारी यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या। भाडे तत्वावर घेण्यात आलेल्या गोदामांचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असं आवाहन जिल्हाधिकारी MD सिंग यांनी केलं। बैठकीला सहकार विभागाचे सहाय्यक निबंधक रमेश कटके, उपनिबंधक अर्चना माळवे, जिल्हा पुरवठा अधिकारी शालिग्राम भराडी यांच्यासह इतर कर्मचारी उपस्थित होते। ज्ञानराज ढोरे, विदर्भ न्यूज, यवतमाळ।